नवापूर नगर परिषद हद्दीत जुने आरटीओ धनलक्ष्मी पार्क ते स्वर्गीय हेमलता वडवी यांच्यापर्यंत रस्ता दुरुस्ती व धूळमुक्तीला सुरुवात। नवापूर नगर परिषद हद्दीतील जुने आरटीओ धनलक्ष्मी पार्क ते स्वर्गीय हेमलता वडवी यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती व धूळमुक्तीच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली। सदर रस्ता हा परिसरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवासी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून मागील काही महिन्यांपासून रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती। खड्डे, मुरूम, उघडा पडणे व सतत उडणारी धूळ यामुळे नागरिकांना आरोग्याच्या तसेच वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या। त्याची तातडीने दखल घेत नवापूर नगर परिषद प्रशासनाने संबंधित विभागाला सूचना देत रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणासह धूळमुक्तीचे काम हाती घेतले आहे। या कामामुळे परिसरातील नागरिकांचा दैनंदिन त्रास कमी होणार असून सुरक्षित वाहतुकीस चालना मिळणार आहे। दरम्यान जुने आरटीओ परिसरातील प्रभाग क्रमांक 6 मधील धनलक्ष्मी पार्क जवळ डांबरीकरण व रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना नवापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, नगरसेवक शिरीष प्रजापत, नगरसेविका उर्मिला राजू आगडे, नगरसेविका आयशाबेन वोरा, तर्फे सैफ वोरा, नगरसेवक अल्तमास खाटिक, सामाजिक कार्यकर्ते इरफान खाटिक यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदार व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम दर्जेदार साहित्य वापरून नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। तसेच काम करताना नागरिकांना होणारा धूळ, आवाज व वाहतुकीचा त्रास कमीत कमी राहील याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले। आवश्यक त्या ठिकाणी पाणी फवारणी व करून धूळ नियंत्रणात ठेवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी सांगितले की शहरातील सर्व प्रभागात टप्प्याटप्प्याने खराब रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असून नागरिकांना मूलभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या देणे हे नगर परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। भविष्यात शहरातील अंतर्गत रस्ते, नाले व पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले। या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे परिसरातील रहिवासी, व्यापारी व वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले असून नगर परिषद प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आभार मानले। येत्या काही दिवसात हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व जलद सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। आज रोजी नवापूर नगरपालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 6 जुन्या आरटीओ पासून आपल्या ज्या नवापूर नगरपालिकामध्ये एंट्री करतो, गावाची सुरुवात होते। रस्ता फार खराब झालेले आहे, तर ते खड्डे बुजण्याचं काम आजपासून मी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष साहेब आणि आमची सर्व नगरसेवकांची टीम इथं आज उपस्थित झालो। खड्डे बुजायचे काम चालू केलं। जागेवर येऊन रस्त्याचं काम कोणत्या क्वालिटीचं झालेलं आहे, कोणत्या क्वालिटीचं केलेलं आहे, त्याच्यावर जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजण्याचं काम कोणत्या पद्धतीनं होत आहे ते बघण्यासाठी आम्ही आलो आहे। तिथं स्वतः उपस्थित जागेवर राहून खडी आणि डांबरचं प्रमाण किती टाकलं जात आहे, कशा पद्धतीने करत आहे ते बघितलं। योग्य ते ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत आणि चांगलं काम उभं करून घेत आहे। आजपासून गावातील खड्डे बुजण्याचं चालू केलं। येत्या 2 ते 3 दिवसात गावामधील जे खड्डे पडलेले आहेत ते सर्व बुजून लवकरात लवकर नागरिकांना ये जा करण्यासाठी चांगली सोय करतो आहोत। खड्डेमुक्त नवापूर शहर आज करत आहोत। जे मतदाना इलेक्शनच्या वेळेस आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्याचा मानस आणि प्रयास आमचा हा आजपासून चालू केलेला आहे। धन्यवाद। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।